नमस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या आत्मसमर्पण दिनानिमित्त अखिल भारत हिंदू सभेच्या वतीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार हा सुरू केलेला आहे. या निमित्तानं आजचा हा पहिला पुरस्कार मेजर श्यामकांत केळकर यांनी 1962, 1965 आणि 1971 भारताचं नेतृत्व केलं होतं आणि 1971ला भारत-पाक युद्धामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यातून आपलं भारताचा विजय झाला, परंतु वीरमरण प्राप्त झालं केळकर यांना. तर 1971 पासून ते 2026 55 वर्षाच्या कालखंडामध्ये आज अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं हा पहिला राष्ट्रनिष्ठा पुरस्कार आपण या ठिकाणी देत असून हा पुरस्कार त्यांच्या पत्नी, या ठिकाणी त्यांचं वय वर्ष 88 आहे, त्या ताई हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारणार आहेत. हा पुरस्कार अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं, अखिल भारत हिंदू महासभा हा पक्ष, हे हिंदुत्व संघटन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचाराने हे संघटन कार्यरत असून 1915 साली याची स्थापना झालेली असून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे ब्रीद घेऊन ही संघटना आणि हे पक्ष कार्य करत आहे. आज हा पुरस्कार संजय कुलकर्णी, मनोहर स्वरूप आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. तर त्याबद्दल हे आमचं जे भाग्य आहे, कारण मेजर केळकर हे जेव्हा युद्धाला जात होते किंवा युद्धावरून परत आपल्या घरी येत होते, त्यावेळेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची भेट हे आवर्जून ते घेत होते. त्यामुळे एका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भक्ताला हे पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.